नई जिंदगी असेल किंवा शहरातले शास्त्रीनगर सारखे भाग असतील, जवळपास 50,000 बांगलादेशींनी या ठिकाणी घुसखोरी केलेला आहे। उद्या आपल्या सरकार आल्यानंतर ना आपण त्या सगळ्या बांगलादेशींना वेचून काढलं पाहिजे। आज आमचे सगळे गोरक्षक जे ताकदीने आपल्या गोमातेसाठी काम करतात त्यांच्यावरती हे जिहादी लांडे जाणीवपूर्वक खोटे आरोप करतात। त्या जिहादी लांड्यांचा बंदोबस्त करण्यासाठी भाऊ येणाऱ्या काळात गोरक्षकांचं रक्षण करण्यासाठी एखादा कायदा मोठ्या ताकदीने निर्माण झाला पाहिजे। देवेंद्र कोठेंचे वक्तव्य, मुस्लिम समाजाचे आक्रोश, शिंदे गटाचे निवेदन, पोलीस आयुक्तांची कारवाई। तर मंडळी, याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की दिनांक 1 मे 2024 रोजी लोकसभा निवडणूक 2024च्या अनुषंगाने 42 सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे भाजप पक्षाचे अधिकृत उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ उत्तर प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची जाहीर प्रचार सभा हे लिंगराज वल्लाळ मैदान कर्णिकनगर सोलापूर या ठिकाणी आयोजन करण्यात आले होते। सदर प्रचार सभेत प्रमुख वक्ते म्हणून उत्तर प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या भाषणापूर्वी महायुतीमधील सामील असलेले सोलापूरमधील अनेक नेत्यांनी भाषणे केली। सदर सभेमध्ये यातील फिर्यादी मुस्ताक शेख हे देखील सामील होते। त्यावेळेस भाजपचे युवा नेते देवेंद्र कोठे यांनी देखील भाषणास सुरुवात केली। देवेंद्र कोठेंनी आपल्या भाषणादरम्यान म्हणाले की आज आमचे सगळे गोरक्षक हे मोठ्या ताकदीने आपल्या गोमातेसाठी काम करतात। त्यांच्यावरती जिहादी लांडे हे जाणीवपूर्वक खोटे आरोप करतात। त्या जिहादी लांड्यांचे बंदोबस्त करण्यासाठी भाऊ येणाऱ्या काळात गोरक्षकांचं रक्षण करण्यासाठी एखादा कायदा मोठ्या ताकदीने निर्माण झाले पाहिजे। इतकेच नव्हे तर देवेंद्र कोठे यांनी इतवरच न थांबता राहुल गांधी प्रचारासाठी सोलापुरात आले। काय बोलले? सोलापूरला येऊन प्रत्येक महिलेला 1 लाख रुपये देणार, म्हणजेच लक्षात घ्या यांची भूमिका काय। यांसह अन्य काही आपल्या भाषणात देवेंद्र कोठेंनी बोलून मुस्लिम समाजाचे भावना दुखवले व आपले भाषण संपवले। भाषण संपताच यातील फिर्यादी मुस्ताक शेख यांच्यासोबत असलेले मोहसिन बशीर अहमद ट्रकवाले, जप्पू नालबंद, जैद शेख, मोहम्मद पटेल असे सर्वजण मिळून देवेंद्र कोठे यांना भेटले व त्यांनी मुस्लिम समाजाबद्दल केलेल्या वक्तव्याबाबत समस्त मुस्लिम समाज हा नाराज झालेला असून आपले शब्द माघारी घेण्याबाबत देवेंद्र कोठे यांना विनंती केली। परंतु देवेंद्र कोठे यांनी उलट आम्हास मी काही माझे शब्द माघार घेणार नाही, तुला जे करायचं आहे ते कर, मला काही फरक पडत नाही, मी आता भाजपचा युवा नेता आहे असे म्हणून तेथून देवेंद्र कोठे हे निघून गेले। सदर भाषणामुळे संपूर्ण मुस्लिम समाज हा नाराज झाल्याने व मुस्लिम समाजाचे भावना दुखावल्या गेल्याने फिर्यादी मुस्ताक शेख यांनी समाजाचे मीटिंग बोलवून एकमताने निर्णय झाल्याने फिर्यादी मुस्ताक शेख हे व त्यांचे काही कार्यकर्ते असे मिळून अंदाजे 15 ते 17 दिवसाआधी पोलीस आयुक्त यांच्याकडे एक निवेदन सादर केले। त्या निवेदनामध्ये देवेंद्र कोठे यांनी मुस्लिम समाजाबद्दल केलेले वक्तव्याबाबत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी अशी अपेक्षा केली व तसेच लेखी तक्रारी अर्ज देखील दिला व आज अखेर शिवसेना शिंदे गटाचे अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष मुस्ताक शेख यांच्या फिर्यादीवरून देवेंद्र कोठे यांच्यावर जेल रोड पोलीस ठाण्यात भादवी कलम 295A प्रमाणे गुन्हा दाखल झाले असून याबाबत पुढील तपास जेल रोड पोलीस ठाण्यातील PSI घोडके हे करत आहेत। दरम्यान यात विशेष म्हणजे मुस्ताक शेख हे महायुतीमधील शिवसेना शिंदे गटाचे अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष असल्याने त्यांनी फिर्याद दिल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। इतकेच नव्हे तर फिर्याद दाखल झाल्यानंतर यातील फिर्यादी मुस्ताक शेख यांनी पोलीस आयुक्त M राजकुमार यांच्यासह जेल रोड पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी व अधिकारी
आणि शिवसेना शिंदे गटातील पदाधिकारी, नेतेगण व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार व्यक्त केले. दरम्यान सदर कारवाईमुळे सोलापूर शहरात पुन्हा एकदा पोलीस आयुक्त एम राजकुमार यांची जोरदार चर्चा रंगत आहे. मुस्ताक महबूब शेख, अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष शिंदे गट. 15-16 दिवसा अगोदर मी एक निवेदन दिलं होतं CP साहेबाला. जे देवेंद्र कोटे साहेब, जे वल्ल्याळ मैदान करीमनगर येथे त्यांचं भाषण झालं होतं, तिच्यामध्ये ते आमचे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावं असले वक्तव्य केले होते. तिच्याबद्दल आम्ही CP साहेबाला निवेदनाद्वारे कळवले होते. ते निवेदनावर ॲक्शन घेऊन CP साहेबांना हे केले. FIR आज दर्ज झाली त्यांची नावानं. FIR कॉपी आम्हाला भेटली आज. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. तिच्याबद्दल आम्ही CP साहेबाचा व आमचे नेतेगण लोकांचा आणि जेडोड पोलीस चौकीचा आम्ही आभारी. माझं नाव महेश डोलारे. मी युवा भीमसेना सामाजिक संघटनेचा संस्थापक अध्यक्ष. गेल्या 15 दिवसापूर्वी भाजपचे सभा होती करीमनगर सोलापूर इथे. त्या ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते देवेंद्र कोटे यांनी मुस्लिम समाजाची भावना दुखेल असं वक्तव्य केलं होतं. मुस्लिम समाजामध्ये, हिंदू समाजामध्ये तेढ निर्माण करण्याची भाष्य केली होती. त्याबद्दल आम्ही माननीय पोलीस आयुक्त साहेब यांना निवेदन दिलं होतं आणि त्या निवेदनामध्ये कारवाई व्हावी अशी आम्ही मागणी केली होती. आज त्या निवेदनाची दखल घेऊन या ठिकाणी जेलरोड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे. मी पोलीस प्रशासनाचं मनापासून आभार मानतो आणि समाजात तेढ निर्माण होईल असं भाष्य करता कामा नये. जर आम्हाला प्रशासनावर पूर्ण विश्वास होता, असं जर कोण भाष्य करत असेल तर 100% त्यांच्यावर गुन्हा दाखल होईल. आज त्या ठिकाणी गुन्हा दाखल झालेला आहे. सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे. 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर. एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.